बघू शकता छान अशी आपली चिकन टिक्का बिर्याणी बनवून रेडी झालेली आहे। नमस्कार, अमेझिंग किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी फॉर्च्यूनचा बासमती राईस घेतलेला आहे आणि हा थोडासा लॉंग आहे, म्हणजे बिर्याणी खूप छान होते याची, म्हणून मी हा तांदूळ यूज केलेला आहे। आता आपल्याला तांदूळ थोडा वेळ भिजवून ठेवायचा, एक अर्धा तास तरी तांदूळ पाण्यामध्ये भिजवून ठेवायचा आहे। तुम्ही नॉर्मली कोणताही सुट्टा जो मिळतो बासमती राईस तो घेतला तरी चालेल। इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ धुवून घ्यायचा आहे। धुताना तांदूळ फक्त हलक्या हाताने धुवून घ्यायचा आहे। तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि अर्धा तास आपल्याला तांदूळ भिजवून घ्यायचा आहे। इथे मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आपण जेव्हा बिर्याणी बनवतो तेव्हा त्याचे पीस थोडेसे मोठे ठेवायचे। टिक्का बिर्याणी बनवण्यासाठी जास्त करून बोनलेसचे पीस वापरतात, पण इथे मी थोडेसे हड्डीचे पीस पण घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये मसाला घालून घ्यायचा आहे। गरम मसाला, हळद, घरगुती मसाला, रेड चिली पावडर आणि थोडंसं मीठ असं घेतलेलं आहे। हे सगळं याच्यामध्ये घालून घ्यायचं। आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। थोडंसं दही घालायचं, दही नसेल तर लिंबू पिळला तरी चालेल। आता हे सगळं मॅरिनेट करून घ्यायचं। चिकन इथे मी मॅरिनेट करून ठेवले। आता एक 10 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचं। आपल्याला चिकन फ्राय करून घ्यायचं आहे आणि आपण जे मॅरिनेट करून चिकन ठेवलं होतं पॅन मध्ये घालून फ्राय करून घ्यायचं आहे। अजून एकदा दुसऱ्या बाजूने परतवून घ्यायचं आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा। इथे मी भात बनवण्यासाठी पाणी गरम करत ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये तमालपत्र घालून घ्यायचं आहे, अर्धा लिंबू घालायचं आहे। इथे मी एक मसाला वेलची घेतले, स्टार फूल घेतलं आहे, 5 लवंगा घेतले, त्याच्यानंतर मिरी घेतली 5-6 आणि दालचिनीचे तुकडे घेतले। थोडीशी याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे, मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा तूप घालायचं। पाणी गरम झालेलं आहे। आपण जो तांदूळ सोक करून ठेवला होता तो पण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। भात आपल्याला एक 60 ते 70% शिजवून घ्यायचं आहे, जास्त शिजवायचं नाही आहे। आणि घातल्यानंतर थोडासा खाली लागू नये म्हणून ढवळून घ्यायचा, जास्त ढवळायचं नाही, तांदूळ लगेच तुटला जातो। टोपामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। चिकनला थोडंसं तेल जास्त लागतं आणि इथे मी कांदा पण भाजून घेणार आहे, त्यामुळे तेल थोडं जास्त घालणार आहे। तेल गरम झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला। इथे मी कांदा बारीक बारीक कट करून घेतलेला आहे। कांदा भाजताना थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे तो लवकर भाजला जातो। कांदा छान असा फ्राय झालेला आहे, काढून घ्यायचा आहे। भात शिजलेला आहे। आता हा आपल्याला काढून घ्यायचा आहे। एवढाच भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे।
तेल गरम झालंय, याच्यामध्ये आता आपल्याला खडे मसाले घालून घ्यायचे आहेत. आला लसूणची पेस्ट घालायची 1 चमचा. इथे मी 1 वाटी टोमॅटोची पेस्ट करून घेतली, ती पण घालायची. 1 वाटी दही घेतलंय, ते पण घालायचं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये फ्राय केलेला कांदा थोडासा घालायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं छान असं एकदा परत ढवळून घ्यायचं आहे. अर्धा चमचा इथे गरम मसाला घ्यायचा आहे. 1 चमचा हळद घालायची आहे. घरगुती मसाला. आता याच्यामध्ये आपण जे पीस फ्राय करून घेतले होते तर ते घालून घ्यायचे आहे. आणि 1-2 मिनिटं हे छान असे ढवळून घ्यायचे. छान अशी ग्रेव्ही बनवून तयार झालेली आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये राईस घालून घ्यायचा आहे. फ्राय केलेला कांदा याच्यावर घालायचा. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि थोडा थोडा राईस याच्यावरती घालून घ्यायचा. आता याच्यावरती थोडासा कांदा घालून घ्यायचा आहे. थोडेसे पीस मी बाकी ठेवले होते घालण्यासाठी, तर ते घालायचे आहेत. थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. फ्राय केलेला काजू आहे तर तो घालून घेणार आहे. आणि याच्यावरती तूप घालायचं आहे. तूप, तेल तुमच्याकडे जे काही असेल. आणि इथे मी लेमन कलरचा फूड कलर घेतलेला आहे, तर तो यूज करायचा आहे. तुमच्याकडे लेमन कलर नसेल तर तुम्ही हळद वापरलात तरी चालेल. खाली मी तवा ठेवलाय गरम करून, त्याच्यावरती टोप ठेवलाय आणि आता आपल्याला हे 20 मिनिटं असं तव्यावर ठेवून फक्त वाफ देऊन घ्यायची आहे. छान अशी टिक्का बिर्याणी बनवून रेडी झालेली आहे. तुम्ही तुमच्या घरी नक्की बनवा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. मला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.